सांगली महापालिका प्रशासनाकडून घरपट्टी वाढीसंदर्भात हालचाली सुरू असून या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। घरपट्टी वाढीला आमचा विरोध नाही, मात्र ती वाढ जनतेवर अन्यायकारक ठरणार असेल किंवा नागरिकावर अतिरिक्त आर्थिक बोजा टाकणारी असेल तर आम्ही त्याला तीव्र विरोध करू, असा इशारा चव्हाण यांनी दिलाय। प्रशासनाने निर्णय घेताना सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले। तसेच घरपट्टी वाढीमुळे नागरिकांना कोणताही अन्याय होऊ नये यासाठी आम्ही जनतेसोबत उभे राहू आणि आवश्यक त्या ठिकाणी योग्य ती कारवाई करू, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले। दरम्यान प्रशासनाच्या या प्रस्तावाबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू असून पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महापालिकेनं प्रशासनाच्या काळामध्ये भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टीचं या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला आकारणी करायचा ठराव केला आहे आणि ह्या आकारणीचा पूर्णपणे अभ्यास आमचे ज्येष्ठ नगरसेवक सिनियर नगर राजेश नाईक साहेब असू दे, आपले संजय मेंढे साहेब असते, हे आम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन याचा पूर्णपणे अभ्यास करणार आहे। आता फक्त त्या कंपनीनं, कोर कंपनीनं आम्हाला ह्या ठिकाणी कशी घरपट्टी आकारली जाईल, ती घरपट्टी कशी लावली जाईल ह्याबद्दल एक तासाचं प्रेझेंटेशन या ठिकाणी घेतलं आहे। आता त्यानंतर आम्ही मुद्दे काढू। आम्ही प्रशासनाला एवढीच या ठिकाणी सूचना दिली आहे की बाबा, जर का जनतेवर बोज पडत असेल आणि ते जनतेला पेलणार नसेल तर आम्हाला कडक कारवाई करावी लागेल, आम्हाला विरोधी त्याची भूमिका बजावी लागेल, रस्त्यावर उतरावं लागेल, एवढंच या ठिकाणी मी सांगतो। आम्ही पूर्णपणे जनतेसोबत राहणार, एवढंच या ठिकाणी सांगतो।